नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गेले 9 दिवस आपण अध्यात्माचा जागर करतोय. आज या मालिकेतला हा शेवटचा भाग, पण जागराचा नाही आहे, कारण जागर तर आता सुरू झाला आहे. 9 दिवसात खूप काही शिकलो. कोणी भक्तिमार्गाची ओळख करून दिली, कोणी ज्ञानमार्ग चोखाळायला सांगितला, तर कोणी कर्ममार्गामध्येच देव आहे याची जाणीव करून दिली. खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकविध विषय हाताळले गेले. आपल्या सर्वांना हे आवडलेच असेल अशी आशा करते. आज हे शेवटचं पुष्प देवीच्या चरणी ज्या ताई अर्पण करत आहेत त्या आहेत सौ विभावरी दामले. ताई एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. विज्ञान शिक्षिका असल्या तरी अध्यात्माशी तेवढीच नाळ जोडलेली आहे. विज्ञान, निसर्ग, समाज यामध्ये देव कसा शोधायचा हे त्यांच्या निवेदनातून आपल्याला स्पष्ट होईल. खरंच या सगळ्यांची मी खूप ऋणी आहे. चला तर मग आपण ऐकूया ताई काय म्हणतायत. नमस्कार, मी विभावरी दामले. उद्या येणाऱ्या विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दसरा 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. या दिवशी पाटीवर श्री गणेशा काढून नवीन शिक्षणाची सुरुवात केली जाते. म्हणूनच अशा सरस्वतीला आपण आज वंदन करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. लक्ष्मीचा नव्हे तर सरस्वतीचा वरदहस्त सदैव मस्तकावर राहावा अशी मनोकामना करणाऱ्या एका सुविद्य कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. बालपण गेलं गिरगावामध्ये. गोराराम मंदिर, काळाराम मंदिर, व्यंकटेश मंदिर, विठ्ठल मंदिर, थोडं पुढे जाऊन लक्ष्मी विष्णू मंदिर आणि फडकेवाडीचा गणपती, हो बाबुलनाथ, अशा सर्व देवळारावळांच्या परिसरामध्ये माझं बालपण गेलं. बाबुलनाथ वगळताना बाकी सर्व देव हे आसपास असायचे. म्हणजे अवतीभवती. चातुर्मासामध्ये कथा, पुराण, कीर्तन, आणखीन नियमितच देवदर्शन यांच्यामधून हे देव सतत भेटत असायचे. बाबुलनाथचं मात्र तसं नव्हतं. बाबुलनाथला जायची वेळ वर्षातनं फक्त एकदाच यायची, ती म्हणजे महाशिवरात्रीला. भल्या पहाटे आजीचा हात धरून अनवाणी सूर्योदयाला आम्ही बाबुलनाथला वरती पोचलेलो असायचो. बाबुलनाथ तिकडे मलबार हिलच्या डोंगरावर दूर राहायचा. पहाटे पहाटे त्याचं दर्शन घेऊन परिसर न्याहाळताना वाटायचं की असा हा शिवशंभो, शिवशंकर, महादेव हा उंचावर राहून सगळ्या परिसरावर देखरेख ठेवतोय, लक्ष ठेवतोय. अगदी त्या अथांग समुद्रावर देखील देखरेख ठेवतोय असंच वाटायचं. महादेव, देवांचा देव. पुढे शिक्षणाच्या कारणास्तव गिरगाव सुटलं. आम्ही मुलुंडला राहू लागलो. एक शिक्षणाच्या इयत्ता पुढे पुढे जात होत्या. वाचनाच्या कक्षा विस्तारत होत्या, बुद्धीच्या कक्षा विस्तारत होत्या. मनामध्ये विविध विचार येऊ लागले होते. अगदी देवळारावळांच्या परिसरामध्ये राहून देखील मनामध्ये देवाच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होऊ लागल्या होत्या. तो काळही तसाच होता. बुद्धिप्रामाण्यवादाला प्रोत्साहन देणारा आणि आमच्या घरामध्ये देखील बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद याच्या ही तडजोड नाहीच. त्यामुळे शिक्षण, वाचन, लेखन, पाठांतर हे सर्व चालू असताना देखील त्या काळी मला स्फुरलेली एक कविता मी आपल्यापुढे सादर करते. ही कविता साधारणपणे 82-83 सालची असेल. त्यावेळी मी तिथे 17-18 वर्षाची होते. कल्पनाशक्तीला देखील विविध घुमारे फुटले होते आणि रूपकांचा वापर करून कविता ही कशी आहे ती तुम्ही पहा.
शांत प्रफुल्लित महेश बसला लावून या ध्यान. महेश म्हणजे महाईश. शांत प्रफुल्लित महेश बसला लावून या ध्यान. जटाभार हा जणू रात्रीचे काळोखे गगन. कचपाशातून उसळी घेई ताऱ्यांची गंगा. शुभ्रतम ताऱ्यांची गंगा बघा, आकाशगंगा. घेऊन उसळी तुषार उडवित भिजवितसे अंगा. भाळावरती भस्मरेखिती या वायुलहरी. सरळ अशी नासिका त्याला देती उंचगिरी हिमशिखर. महीवरील या निळ्या जळाचे अंग असे सावळे. भूपृष्ठाचे वल्कल करडे त्याने पांघरले. बघा पृथ्वीचा गोल बघा, निळ्या रंगाची पृथ्वी दिसते आणि त्याच्यामध्ये भूपृष्ठाचं वल्कल जणू या महादेवाने पांघरलेला आहे. रूपकाचा असा नकळत चपखल असा वापर त्यामध्ये केला गेलाय. यामध्ये शंकर आहे, शिवशंकर देवांचा देव, तर तो फक्त पृथ्वीत समाविष्ट नाहीये. या पृथ्वीला व्यापून तो पलीकडे जटाभार हा जणू रात्रीचे काळोखे गगन तिथपर्यंत पोचलेला आहे. गळ्याभोवती शोभतो विषारी लोकांचा नाग, विखारी लोकांचा नाग. या वयामध्ये हळूहळू अशा प्रकारच्या लोकांची देखील किंवा अशा प्रकारच्या वृत्तीची देखील ओळख व्हायला लागली होती. 8वा 82, 83, 84चा तो धगधगता काळ. पुढची ओळ मला आठवत नाहीये आणि ही कविता कुठेही लिखित स्वरूपात नाहीये. ज्वालामुखीचे स्फोट नव्हे तो शंखांचा नाद, डमडम डमरूचा नाद. ज्वालामुखीचे स्फोट नव्हे तो शंखांचा नाद, डमडम डमरूचा नाद. थैथयाट तो नटराजाचा हलवितसे जगत. म्हणजे बघा जणू काही तो या शिवशंकराचा तांडव चालू आहे अशी कल्पना त्यामध्ये आहे. हलाहलाचे विषप्राशुनी सृष्टी हो नष्ट. हलाहलाचे विषप्राशुनी सृष्टी हो नष्ट. बघा हलाहल, वायूचं प्रदूषण, भूमीचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण, ही सर्व हलाहल विषच नाही का. हलाहलाचे विषप्राशुनी सृष्टी हो नष्ट. जुने नवे जन्मते सृष्टीमधूनही फुलतो वटवृक्ष. म्हणजे बघा पुन्हा निर्मितीची संकल्पना देखील यामध्ये आलेली आहे. निर्मिती, स्थिती, लय, उत्पत्ती आणि पुनर्जन्म किंवा पुनर्निर्मिती ही नकळतपणे ही स्फुरलेली कविता आहे, लिहिलेली कविता नाही आहे. आणि असा मला दिसला ना देव, तो दिसला महादेवाच्या रूपामध्ये. कोणाला दिसतो तो विठोबाच्या रूपामध्ये, कोणाला दिसतो निळ्या सावळ्या कृष्णाच्या रूपामध्ये. संत एकनाथ महाराज तर म्हणतात, असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायाने लंगडा ग बाई. म्हणजे बालगोपाल, बालकृष्ण याचं वर्णन इथे असं केलेलं आहे. तर कोणाला तो दिसतो विष्णूच्या रूपामध्ये. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म असं तुकाराम महाराज म्हणतात. तर समर्थ रामदास म्हणतात, नभासारिखे रूपया लाघवाचे, नभासारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. म्हणजे कुणाला तो, मला जो जसा तो शिवशंकराच्या रूपामध्ये दिसला, तर कोणाला दिसतो तो विठोबाच्या रूपामध्ये, कोणाला गोपाळ कृष्णाच्या रूपामध्ये, तर कोणाला विष्णूच्या रूपात, तर कोणाला तो दिसतो राघवाच्या म्हणजे श्रीरामाच्या रूपामध्ये. पण मग हा देव नेमका आहे तरी कसा? वाचन, मनन, पाठांतर चालू असताना यावर विचार देखील सतत चालू असायचे की नेमका हा देव, देवांचा देव मुळात अस्तित्वात आहे का? आणि तो असेल तर कसा असेल, कुठे असेल? तो भक्तांच्या रक्षणाला येतो असं म्हणतात, पण 8वा 80चं शतक त्या कोणाच्याच मदतीला तो काय येत नाहीये बरं. शेवटी मी कोहम सोहम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम या कोणत्याही विषयामध्ये आता न जाता मला माझ्या या प्रवासामध्ये आलेले अनुभव किंवा माझा हा आध्यात्मिक प्रवास नकळत माझ्या कसा चालू राहिला त्याबद्दल सांगायचं आहे. शेवटी मी हा देव कसा असेल याचा विचार करणं सोडूनच दिलं आणि भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास, तुझा देव येतो तुला भेटण्यास. असा कुठे जर देव असेल तर कधीतरी कधी काळी तो येईल की मला भेटायला. या दृढ विश्वासावर माझ्या कर्मामध्ये, माझ्या कामामध्ये मी देव शोधू लागली. मी शिक्षिका, शारदाश्रम विद्या मंदिरमध्ये मी विज्ञान विषयाचं अध्यापन गेली 33 वर्ष करते. विज्ञान विषय शिकवत असताना देखील आम्ही निसर्गामध्ये माझ्या भोवतीच्या मुलांमध्ये पहिल्यांदा मला देव भेटला.
निरागस, निष्पाप, कधी कधी मिश्किल, कधी कधी बनेल सुद्धा, हो, पण दुष्ट कधीच नाहीत बरं का. अशा या माझ्या मुलांमध्ये मला देव भेटला आणि आम्ही दोघं मिळून निसर्गातला देव शोधायला लागलो. देव बोलतो बाळमुखातून, देव बोलतो डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. मग मुलांना सोबत घेऊन अशी खूप भटकंती केली, खूप भ्रमंती केली आणि निसर्गातला देव शोधला. समाजामध्ये अनेक देवमाणसं भेटली, देवदूतच म्हणा ना. आणि हे सगळं करताना खरा देव भेटला किंवा नाही माहिती नाही आहे, परंतु माणुसकीवरचा विश्वास, माणसावरचा विश्वास हा अधिकाधिक दृढ होत गेला. माझा हे कर्मातच देव आहे ना, ते संतांनी पण म्हटलंय बघा ना, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तशी ही सगळी विठाई होती तर ती माझी झाली आणि मुलांनी देखील माझ्यावर आणि मी मुलांवर अतोनात प्रेम केलं. विज्ञान विषयामध्ये मी बरंच काही सतत शिकवत राहिले होते खरं, स्वतःही शिकत राहिले होते खरं, परंतु संत काय म्हणतात त्यांचा संत विचार हे मात्र वाचायचे राहूनच गेले होते. पण ती संधी मिळाली कोरोना काळात. कोरोना काळामध्ये बरंच काही वाईट घडलं, बऱ्याच काही बऱ्याच काही विनाशाचा देखील अनुभव आला. पण तरी देखील या काळामध्येच मी ज्ञानेश्वरी वाचली, दासबोध वाचला, मुळातून वाचला आणि कोणीही निरूपण न करता माझ्या बुद्धीला जसं आकलन होईल तसं वाचत जायचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर दासबोध वाचल्यानंतर आत्माराम देखील वाचलं आणि अवतीभवती समाजामधले देवदूत वावरत होते. कोण डॉक्टरच्या रूपामध्ये, नर्सेसच्या रूपामध्ये, स्वयंसेवकांच्या, समाजसेवकांच्या रूपामध्ये, तर कोणी होते सफाई कामगार, पोलीस या रूपामध्ये देखील सुद्धा. असे सभोवार देवदूत जणू वावरत होते आणि अंतरंगामध्ये आत्माराम जागा होत होता. मी यापूर्वी कधी तीर्थयात्रा केली नव्हती, कारण तीर्थाधोंडा पाणी असं म्हणणाऱ्या गाडगेबाबांची मी शिष्य पडले ना. परंतु सध्या नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज इथे मात्र जाऊन आले, व्यवस्थापन पाहण्यासाठी, माणसामधला देव पाहण्यासाठी आणि लोकांची श्रद्धा ही दुरून पाहावी आणि तिच्या पुढे नतमस्तक, जनमानसापुढे नतमस्तक व्हावं, हा त्याच्या मागचा हेतू होता. एकटीच गेले होते. मानवाच्या ना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक, भावनिक अशा गरजा असतात आणि आध्यात्मिक गरजा मात्र पूर्ण करण्यासाठी त्याला स्वतःच प्रयत्न करावे लागतात. संचिताचा देखील काही भाग त्यामध्ये असतो. हे मी काही वाचन करताना, संत साहित्य वाचन करताना हळूहळू मला समजून येऊ लागलं. तशीही ना खूप माणसांमध्ये राहून देखील मी स्वतःमध्येच आनंदाने रमणारी, उत्कृष्टतेवर नितांत प्रेम करणारी, मनस्वी, त्या अर्थाने जाणारी माझीच अजून एक कविता तुम्हाला ऐकवते आणि थोडं थांबते. समुद्रावर कविता केली बरं का. समुद्र माझा प्रियकर लहरी, सागर माझा प्रियकर लहरी. लहरी का म्हटले बघा, कधी शांत तर कधी बेभान असे वाटते याच्यासाठी आयुष्याचे द्यावे दान. त्याची रूपं बघा कशी, कधी तांबडा लाल रौद्र तर कधी भासतो निळा विशाल, कधी भाबडा शांत कधी तर कधी सोनेरी असीम अथांग. असा असीम समुद्र. असीम तो तर मीच चिमुकली, असीम तो तर मीच चिमुकली, ओळखा बघू माझे नाव. पुढेच उत्तर दिलेले, झोकून दिधला जीव सागरी, एक चिमुकली मी तर नाव. पुढचं कडवाई का, असाच असेल का निर्गुण ईश्वर, असाच असेल का निर्गुण ईश्वर, निराकार अन निर्मोही जरी, आयुष्याची नाव माझ्या नेईल का तो पैलतिरी. मित्रांनो, मंडळीनो, अशा त्या पैलतीरावरच्या प्रांतामध्ये कुठे जो देव असेल ना, तो तुम्हा आम्हा सर्वांना भेटो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. पण असा देव भेटेपर्यंत आपल्याला आपल्या कर्मावर देखील विश्वास ठेवायला हवा आणि ध्यानधारणा करायला हवी, उपासना करायला हवी, ती ज्ञानमार्गाची, देवी शारदेची.
नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभम करिष्यामी प्रसन्ना भव सर्वदा. बघा, ही देवी आहे ना सरस्वती, हिच्या हातामध्ये वीणा आहे म्हणजे कलेची उपासना आहे आणि पुस्तक आहे म्हणजे ज्ञान, लिखित स्वरूपामधलं ज्ञान आहे. विद्यारंभम करिष्यामी, आणि ही विद्या करण्यासाठी मात्र आपल्याला जी काही बुद्धी लागते ती देखील आपल्याला ही देवी शारदा सरस्वतीच देते. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, मती म्हणजे बुद्धी, सद्बुद्धी. सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. नवरात्रीतल्या 9 रात्री ही देवीची विविध शक्तीची उपासना आपण करतो आणि या 10व्या दिवशी आपण पुन्हा ज्ञानमार्गाची, ज्ञानाची आणि देवीच्या शांत रूपातल्या गौरी, शारदा, सरस्वती यांची उपासना करतो. सर्वांना पुन्हा एकदा विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या शुभेच्छा. नमस्कार.